कोल्हापूर नागपूर विमान सेवा आजपासून सुरू होणार। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत नव्या विमान सेवेचा शुभारंभ। स्टार एअरवेजकडून आठवड्यातून 5 दिवस कोल्हापूर नागपूर विमान सेवा दिली जाणार। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं मिळणार। नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं देण्याचा निर्णय। 7 दिवस आधीच पाठ्यपुस्तकं शाळेकडे पोहोचवली जाणार। राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजेच ITI प्रवेश आजपासून सुरू होत आहे। सर्व इच्छुक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्र अद्ययावत आणि साक्षांकित करून संकेतस्थळावर जाऊन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन। आजपासून 10वीच्या पुरवणी परीक्षा प्रक्रियेला सुरुवात। विलंब शुल्कासह 29 मे पर्यंत विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेचा अर्ज भरता येणार। जून ते जुलै दरम्यान पुरवणी परीक्षा घेतली जाणार। 11वीच्या प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून हेल्पलाईन सुरू। कनिष्ठ महाविद्यालय नोंदणी आज संपणार। 19 मे पासून दुसरा टप्पा सुरू होणार। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची पालिका आयुक्त पाहणी करणार। आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडून सोमवारी पाहणी केली जाणार। राज्यातील अपार ID नोंदणी करणाऱ्यांची संख्या 86% पुढे। सिंधुदुर्ग जिल्हा अपार ID नोंदणीत आघाडीवर। जुलै अखेरपर्यंत राज्यातील सर्व शाळांची अपार ID नोंदणी 100% पूर्ण होणार। शालेय शिक्षण विभागाची ग्वाही। टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट 6800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकणार आहे। 2023 मध्ये कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांची नोकर कपात केलेली होती। कंपनीला चांगल्या स्थितीत आणण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलेले आहे, अशी माहिती मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आली आहे। अमरावतीत कृषी सहाय्यकांचं आजपासून काम बंद आंदोलन आहे। खरीपाच्या तोंडावरच हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। याचा शेतकऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे। राज्यात पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आलाय। राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा आहे। मुंबईसह ठाणे पालघर भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। मागच्या 2 दिवसापासून मुंबईत ढगाळ वातावरण आहे। निफाड तालुक्यातील दक्षिण पूर्व भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। गोदाघाट परिसरातील नांदूर मध्यमेश्वर मांजरगाव चापडगावसह अनेक गावांमध्ये पावसामुळे शेतात साचलं पाणी। नागपूरमधील बनावट शालार्थ ID घोटाळ्याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे नागपूर जिल्हाध्यक्ष उत्तम कापसे यांचं नागपूर पोलीस आयुक्तांना निवेदन। पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे नाशिक शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत, तर काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा। देवनार कचरा भूमीतील कचरा हटवणार। महापालिकेनं निविदा मागवल्या। कचरा हटवण्यासाठी तब्बल 2368 कोटींचा खर्च होण्याचा अंदाज। दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गावर पहिल्या टप्प्यातील यंत्रणेची 25% कामं शिल्लक। पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला सुरुवात। मध्य रेल्वेवर कांजूरमार्ग ते भांडूप दरम्यान आज उद्या रात्रकालीन मेगा ब्लॉक। कांजूरमार्ग पाईपलाईन पुलावरील तुळई उतरवण्याच्या कामासाठी मेगा ब्लॉक। पावसाळ्यापूर्वी TMT बस गाड्यांच्या डागडुजीला वेग। जुन्या झालेल्या 51 बस गाड्या भंगारात, प्रशासनाची माहिती। वर्षअखेर ठाणे शहरात पहिली मेट्रो धावणार। मेट्रो 9 मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव दरम्यानच्या तांत्रिक चाचण्यांना सुरुवात। मुंबईच्या मढजवळ 101 इमारती अनधिकृत, 24 इमारतींवर पालिकेचा हातोडा। उर्वरित इमारती मे अखेरपर्यंत पाडणार। वेसावे गावठाण परिसरात 4 मजली इमारत जमीनदोस्त। पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात येणार। आदेशाची वाट न पाहता सर्व वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरण्याच्या सूचना। महापालिका अग्निशमन दलाशी समन्वय साधून मॉक ड्रिल करण्याच्या सूचना। पुण्यातील ससूनमध्ये बॉम्बची अफवा पसरवणारा सुरक्षा रक्षक अटकेत। बंड गार्डन पोलिसांकडून सुरक्षा रक्षकाला अटक, तर मेसेज पाठवला तो नंबर एका रुग्णाचा असल्याचं तपासातून उघड। धरणांमधून सोडलेल्या पाण्याची 3 दिवस अगोदरच सूचना। पाटबंधारे विभागाकडून रिअल टाइम डेटा सिस्टीम प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय। शिवसेना नेते कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीची बुधवारी निर्दोष सुटका, पण मुक्काम तुरुंगातच। जन्मठेपेच्या शिक्षेमुळे नागपूर मध्यवर्ती कारागृहातच मुक्काम असणार।